बघा, हे प्रोजेक्ट व्हायच्या पहिलं शासनाने इथं ते 4-5 फूट खोलीचे खड्डे मारले होते, पाणी अडवा पाणी जिरवा. त्याच्यामुळे हे पाणी जिरत होतं. आम्हाला पहिल्याची काही अडचण नव्हती. पण हे जेव्हा प्रोजेक्ट उभारलं तेव्हा 1-2 वर्षाच्या नंतर ना आम्हाला हे हळूहळू जाणवायला लागलं की हे समजा जागा जे ते खड्डे वगैरे होते हे समजा साफसफाई करून त्यांनी प्लांट उभा केले. मग ते ह्या प्लांटमुळे आमचा काही विरोध नाही. फक्त जशी शासनाने पहिलं की स्कीम राबवत होते तशी इथं राबवला पाहिजे. आणि हे पाणी अडवा पाणी जिरवा हे स्कीम इथं करायलाच पाहिजे. 4-5 फुटाची चारी मारायला पाहिजे आणि प्रत्येक त्यांच्या कंपनीमध्ये. आता अडचण काय येते? आता अडचण पाणी जर हे जिरपणा झाली तर पाणी आल्यानं पाणी काचावर पडलं की साहेब समजा गोळा होऊन चाललंय. पाणीच थांबायला तयार नाही. एक 10 मिनिट सुद्धा पाणी थांबत नाही. समजा ते काचावर पडलेलं पाणी गोळा होऊन खाली जातो. त्याच्यामुळं जमिनीला पाणी मुरणा झाले. आमचे बोरा विहिरी हे जूनपर्यंत आम्हाला प्यायला पाणी सुद्धा कमी पडत नव्हतं. शेतीला सुद्धा पाणी कमी पडत नव्हतं. आम्हाला पुष्कळ वापरायला मिळत होतं. पण हे सोलारमुळं ते उष्णता वाढल्यामुळं आमचे पिकं उभ्याने करपा लागलेत आणि पाणी पातळी कमी झाली.